नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इंद्रा आणि स्वाती बोलत असतात. इंद्रा स्वातीला म्हणत असते की अगं ह्या कोळी कुटुंबात एकमेव वारस आहे तो म्हणजे आदित्य. मुक्ताला बाळ होऊ शकत नाही आणि लकीची अशी अवस्था झालेली आहे, त्यालाही बाळ होऊ शकत नाही आणि त्याचं बाळ आरतीच्या पोटात वाढतंय. पण आरती त्या बाळाला घेऊन इकडे येऊ शकणार नाही, तिने तसा नकार दिलेला आहे. मग आता काय करायचं हा प्रश्न इंद्राला पडलेला असतो आणि इंद्रा रडत असते. मग ती स्वातीला मिठी मारते. दोघीही रडत आहे, दोघींनाही वाईट वाटत आहे. पण नेमकं त्याच वेळेस असं घडलेलं असतं की तिथं मुक्ता आलेली असते आणि मुक्ताने हे सगळं ऐकलेलं असतं. मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो. मुक्तालाही खूप वाईट वाटू लागतं की हे सगळं काय झालेलं आहे, कारण हे सगळं असं बोललं जात आहे. मुक्ताला वाईट वाटत आहे की आपल्यामुळं हे सगळं होतं, आपल्यामुळं कोळी कुटुंबात वारस येत नाही, याला आपण जबाबदार आहोत. या गोष्टीचं मुक्ताला वाईट वाटत असतं आणि मुक्ता मग तिथून जायला लागते. पण नेमकं त्याचवेळी सागरने पण हे सगळं ऐकलेलं आहे आणि सागरला कळलेलं आहे की हे सगळं काय झालेलं आहे. मुक्ताला वाईट वाटलेलं आहे, या गोष्टीची जाणीव सागरला झालेली आहे आणि त्यानंतर मुक्ता रडत असते. सागर रूममध्ये जातो, मुक्ताच्या पाठोपाठ तिलाही बोलू लागतो. पण मुक्ताच्या डोक्यातून ते शब्द, ते विचार जातच नसतात. मुक्ताला मात्र खूप वाईट वाटत असतं. मुक्ता म्हणत असते, काय आहे हे सगळं माझ्यामुळं, म्हणजे या फॅमिलीने मला ॲक्सेप्ट केलेलं आहे, पण कुठंतरी त्यांच्या मनात ही गोष्ट आहे ना, राहिले ना त्यांच्या मनात ही गोष्ट, त्यांनाही वाटतंय ना की माझ्यामुळं असं होतंय. म्हणजे मी जर आई होऊ शकले असते, मी जर या घराला वारस देऊ शकले असते तर मम्मींना असं वाईट वाटलं नसतं ना. असे विचार मुक्ताच्या डोक्यात येऊ लागतात आणि मुक्ता रडत असते आणि सागर तिथे येतो. सागर मुक्ताची समजूत घालत असतो, म्हणत असतो, मम्मी चुकून बोलले, मम्मीच्या वतीने मी तुमची माफी मागतो. असं म्हणत सागर मुक्ताची माफी मागत असतो. तिला म्हणत असतो की खरंच माफ करा मम्मीला, मम्मीकडून हे सगळं चुकून झालेलं आहे. हे सगळं सागर बोलत आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, कसं आहे माहिती आहे का, मला वाटलेलं की ही गोष्ट विसरली जाईल, पण नाही ना, ही गोष्ट विसरली कशी जाईल, ही गोष्ट कधीच विसरली जाणार नाही सागर, ही गोष्ट मी ॲक्सेप्ट केली पाहिजे, असं मुक्ता बोलत असते. मुक्ता म्हणत असते की अहो सागर, कसं शक्य आहे, या सगळ्या गोष्टी अशाच आहेत, हे मलाही माहिती आहे ना, मग मी असा विचार का करते, कारण हे माझ्या बाबतीत कधी घडूच शकणार नाही. या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, मग मी का अपेक्षा लावून बसते, मी अपेक्षा लावूनही नाही बसलं पाहिजे. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सागर अक्षरशः हात जोडून मुक्ताची माफी मागत असतो. तो म्हणत असतो की माझ्यामुळं हे सगळं झालेलं आहे, माझ्यामुळं मी तुमची माफी मागतोय. खरंच आत्ता जे घरात घडलं, जे बोललं गेलं, त्यासाठी मी तुमची माफी मागतोय, कारण मला कधीच असं वाटलं नव्हतं. आणि तो बोलत असतो. दुसऱ्या मुक्ताची समजूत घालतो. मुक्ता शांत झोपी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं सावनी लवकर उठलेली असते, घरातला केर कचरा सगळा काढते, त्याचबरोबर देवाची पूजा करते, देवाला दिवा लावते. ह्या सगळ्या गोष्टी ती करत असते. एवढंच नाही तर सगळ्यांसाठी चहा ठेवलेला असतो, नाश्त्याची तयारी करत असते आणि सावनीचा लुकच चेंज झालेला असतो. सावनी खूपच वेगळीच वाटत असते. हे सगळं घडत असतं आणि त्याचवेळी मुक्ता उठून येते. मुक्ता आवरून आलेली असते आणि पाहते तर काय, मुक्ताच्या आधी सावनी उठलेली आहे आणि या सर्व गोष्टी ती करत आहे. सावनीने सगळ्यांसाठी चहाही ठेवलेला असतो आणि मुक्ताला धक्का बसतो. म्हणजे मुक्तासाठी हा धक्का हा असतो की ही खरंच सावनी बदलली आहे का आणखी काय, कारण मुक्ताच्या मनातली शंका काही केलं जात नसते. मुक्ताला वाटत असतं की ह्या सावनीमध्ये हा बदल झालेला आहे की वादळापूर्वीची शांतता आहे. ह्या गोष्टीचा विचार मुक्ता करत असते. मुक्ता उठल्या उठल्या येऊन पाहते, बाहेर पेपर आलेला असतो आणि पेपर पाहते आणि त्या पेपरमध्ये बातमी आलेली असते, सावनी भुईर यांनी कोळी कुटुंबियाची मागितली जाहीर माफी. म्हणजे सावनीने मीडियाला बोलवून त्यांच्या समोर माफी मागितलेली असते. हे सगळं सावनीनं केलेलं असतं आणि त्याचमुळं आता मुक्ताला पण खरं तर काळजीच वाटत असते की ही सावनी जे वागते ते खरं आहे का, कारण सावनी अशा पद्धतीनं वागू शकते का, हा प्रश्न मुक्ताला खरं तर पडलेला असतो. कारण मुक्ताला विश्वासच बसत नसतो आणि मुक्ता म्हणते, मला ना सावनी प्रश्न पडलेला आहे, तुम्ही आत्ता जे वागताय ते खरं आहे का, कोणतं खरं आहे, हा प्रश्न मला पडलेला आहे, हा मुक्ता सावनीला विचारत असते. आणि तेव्हा सावनी म्हणते, हो मला माझ्या चुकीची जाणीव झालेली आहे, कारण बघितलंस ना,
जेव्हा माझ्याकडे सुख होतं तेव्हा आनंद नव्हता. आनंदाला सुख नाही, समाधान नाही. मी फक्त पैशांच्या मागे, माझ्यासाठी सलोन वगैरे या सर्व गोष्टी महत्त्वाच्या वाटायच्या. मी कधी विचारच केला नाही की माझ्या मुलाला काय हवं आहे, माझ्या मुलाचं सुख कशात आहे. या कोणत्याच गोष्टींचा विचार मी कधीच केला नाही. हे सगळं सावनी बोलत असते. सावनी म्हणत असते की तेव्हा माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती, ती म्हणजे काहीही झालं तरी मला पैसा हवा आहे आणि लाईफ हवी आहे, लाईफस्टाईल हवी आहे, ती पण मला जशी पाहिजे तशी हवी आहे. आणि त्यासाठी मी धावत सुटले. हे सगळं माझ्याकडे होतं. पण तेव्हा मला या कोणत्याही गोष्टी नको होत्या. मला ह्या कोणत्याही गोष्टींमध्ये रस नव्हता. तेव्हा मला सागर नको होता, माझी मुलं नको होती. आदित्यचा वापर तर मी प्रत्येक वेळेस स्वार्थासाठी केला. पण काल मला रिअलाईज झालं, जेव्हा मी या घरातून बाहेर पडले, तुम्ही मला सगळ्यांनी हाकलून दिलं, मी ड्रिंक न करता मी विचार केला, तेव्हा मला कळलं की नाही, माझ्या मुलाला काय वाटेल. तुम्ही सगळ्यांनी मला एक संधी दिलेली आहे. जर तुम्ही मला जेलमध्ये टाकलं असतं, मी ज्या घराने मला आसरा दिला त्या घरात मी चोरी केलेली होती, तुम्ही सगळ्यांनी जर मला जेलमध्ये टाकलं असतं तर काय झालं असतं. मी कोणत्या पद्धतीने तोंड दाखवलं असतं माझ्या मुलाला. हा प्रश्न सावनी विचारत असते. आणि सावनी मुक्ताला म्हणत असते, म्हणूनच मला रिअलाईज झालेलं आहे, मी ठरवलेलं आहे की माझ्यामध्ये बदल करायचा. आणि मुक्ता म्हणते, मला कळतच नाही आहे की कितपत विश्वास ठेवू तुमच्यावरती. इकडे सागरने त्याची मैत्रीण गायनोकॉलॉजिस्ट नेहा चव्हाण हिला मेसेज केलेला असतो आणि तिला विचारलेलं असतं मुक्ताच्याबद्दल. कारण मुक्तामध्ये नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह असेल ना, कोणत्या नाही कोणत्या मार्गाने मुक्ता आई होऊ शकेल ना. कारण एवढी पण क्रिटिकल केस नाही आहे ही, हे सागरलाही जाणवत असतं. म्हणून सागरने तिला मुक्ताचे रिपोर्ट पाठवलेले असतात आणि तिच्याकडून रिप्लाय आलेला असतो की जरी केस क्रिटिकल असली तरी त्याच्यावर मार्गच निघणार नाही, असं काही नाही, हे सगळं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे मुक्ताला खरंच खूप म्हणजे मुक्तापेक्षा सागरला खूप आनंद झालेला असतो. ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्यामुळं सागरला धक्का बसलेला असतो की हे काय आहे, हे म्हणजे पॉसिबल आहे. आणि इतके दिवस मला असं वाटत होतं की नाही, हे पॉसिबल होऊ शकणार नाही. पण खरं तर हे सगळं पॉसिबल आहे. आणि या गोष्टीमुळं सागरला खूप आनंद झालेला असतो. इकडे हर्षवर्धन पेपर वाचत असतो आणि पेपरमध्ये फ्रंट पेजवरच न्यूज आलेली असते, ती म्हणजे सावनी भुईरने सागर कोळी आणि कोळी कुटुंबियांची हात जोडून जाहीर माफी मागितलेली आहे. आणि या गोष्टीचा आनंद ह्या हर्षवर्धनला खूपच झालेला असतो. त्याचं असं म्हणणं असतं की सावनी असं काहीतरी करेल, म्हणजे सावनीवरती इतकी वाईट अवस्था आलेली आहे की ज्या माणसाला सोडून ती माझ्याकडे आली होती, अगदी लक्झरियस लाईफस्टाईल जगत होती, आणि आज त्याच माणसाची ती माफी मागते. इतकी वाईट वेळ ह्या सावनीवर आलेली आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे बोललं जात असतं. आणि त्यावेळेस हर्षवर्धन म्हणतो की आता सावनीला कॉल करतो आणि सावनीची चांगलीच मजा घेतो, असं म्हणत हर्षवर्धनने आता सावनीला कॉल केलेला असतो. आणि तो सावनीला म्हणत असतो की बघितलंस ना आज तुझी काय अवस्था झालेली आहे, आणि हे सगळं काय झालेलं आहे, हे काय करून बसलीस तू तुझ्या आयुष्याचं, हे सगळं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे सावनीला तो म्हणत असतो की त्या सागर कोळीची, ज्याला सोडून तू माझ्याकडे आली होती, त्याची माफी मागितलेली आहे. तेव्हा सावनीला राग येतो. सावनी म्हणते, एक वाक्य बरोबर बोललास तू. कसं आहे माहिती आहे का, तुझ्या कर्माची फळं तुला भोगावी लागणार आहेत. कसं आहे माहिती आहे का, तर त्यावेळेस लगेचच तो म्हणतो की माझी भोगून झालेत. जेव्हा तू माझ्या आयुष्यात होती तेव्हा मी माझ्या कर्माची फळच भोगत होतो. तू माझ्या आयुष्यातून गेलेली आहेस, त्यामुळेच माझ्या आयुष्यात आता आनंद आलेला आहे. हे सगळं हर्षवर्धन बोलत असतो. आणि तेव्हा मात्र सावनीला खूपच राग आलेला असतो. कारण हर्षवर्धन तिची जवळजवळ लायकीच काढत आहे, तिला दाखवून देत आहे की तू काय लायकीची आहे आणि तू कशा पद्धतीची आहे. आणि इकडे आता सागर फोनवरती बोलत आहे आणि नेहाला म्हणतो, खरंच थँक्यू आणि आपण लवकरच भेटूया, तुम्हाला इतकी छान बातमी दिलेली आहे. मुक्ता तिथे येते आणि ती फोनवरचं बोलणं ऐकते आणि मुक्ताला जलस होतं. मुक्ता म्हणते, कोण आहे ही नेहा, हा प्रश्न मुक्ता विचारत असते. आणि तेव्हा सागर म्हणतो की तुमचा जसा मित्र आहे तशी माझीही मैत्रीण आहे ना, ती माझी मैत्रीण आहे. हे सगळं ऐकल्यानंतर मुक्ता म्हणत असते की हे तुमची मैत्रीण. त्यावेळेस सागर म्हणतो की हो, असू शकत नाही का माझी मैत्रीण आहे ती. हे ऐकल्यानंतर मुक्ता रागाला जाते आणि तिथून जात असते. तेव्हा सागर म्हणतो का, तर मुक्ता इकडे म्हणू लागते की सागर सोडा ना तुम्ही. तेव्हा सागर म्हणतो, मी कुठं काय केलेलं आहे. मुक्ता मागे फिरून पाहते
तर तिचा पदर बेडच्या कॉर्नरला तिथे अडकलेला असतो आणि सागरला ती म्हणत असते की सोडा. सागर म्हणतो मी पकडलेलंच नाही आहे. आणि मग सागर नंतर मुक्ताच्या जवळ येतो आणि मुक्ताला पकडतो आणि म्हणतो हा पदर आणि तुम्हाला माझ्याशिवाय दुसरं कोणीही पकडू शकणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं तो बोलत असतो आणि त्याचबरोबर इकडे मुक्तालाही खूप छान वाटत असतं. आणि मग सागर तिथून निघून जायला लागतो. तेव्हा मुक्ता म्हणते पण मला एक कळलेलं नाही आहे, कोण आहे ही नेहा? हा प्रश्न मात्र तिच्या डोक्यात तसाच असतो. सागरने मात्र मुक्ताला घट्ट मिठीत पकडलेलं असतं आणि तो मुक्ताला म्हणत असतो की माझ्याशिवाय दुसरं कोणीच तुम्हाला पकडू शकणार नाही आणि मीच फक्त तुम्हाला पकडू शकतो. हे सगळं सागर बोलत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ता खूपच रोमॅन्टिक झालेली असते, सागरही रोमॅन्टिक झालेला असतो. दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि सागर आणि मुक्ता म्हणत असते की सागर जरा अति होतं हे, पण सागर मात्र ऐकायलाच तयार नसतो. सागर म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरी मी तुम्हाला आता सोडणार नाही असं म्हणत पकडलेलं असतं आणि सागर तिथून निघून जातो. मुक्ता मात्र पाहतच राहते. मुक्ताला खरं तर छान वाटत असतं आणि सागर म्हणतो की चाललं मी आता निघत आहे असं म्हणत मुक्ताला तो तिथेच सोडतो आणि जायला निघतो. कारण तो म्हणतो की मला मीटिंग आहे आणि रात्री पार्टीला जायचं आहे, तयार होऊन राहा असं सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे सागर मुक्ताच्या जवळ येतो आणि गोल्ड स्माईल तिला देऊन परत जातो. आणि आता मुक्ताच्या डोक्यात एकच विचार चालू राहतो की कोण आहे ही, नक्की कोण आहे ही नेहा, कशामुळं, आणि सागर तिच्याशी एवढे छान का बोलत होते. मुक्ताच्या मनात मात्र आता शंका येऊ लागलेली आहे आणि मुक्ता त्याच गोष्टीचा विचार करत आहे. इकडे मुक्ताला कळत नाही की ही नेहा कोण आहे. मुक्ताला काही करून ते शोध घ्यायचा आहे आणि मुक्ता त्याच गोष्टीचा विचार करत आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ता किचनमध्ये गेलेली असते आणि अचानक तिच्या पदराला आग लागते. मुक्ताच्या पदराला आग लागलेली आहे आणि त्याचवेळी सावनी तिथे येते आणि सावनी म्हणते हे काय झालंय, आणि सावनी अक्षरशः स्वतःच्या हाताने मुक्ताच्या पदराची आग विझवते. तेव्हा सावनीच्या हाताला चटका लागलेला असतो, तिच्या हाताला भाजलेलं असतं. आणि मग सागर घरातील सर्वजण तिथे येतात. तर सावनी मुक्ताला घेऊन बाहेर येते आणि सावनीने मुक्ताचा जवळजवळ जीव वाचवलेला असतो. मुक्ता सगळ्यांना सांगत असते की आज सावनी होती म्हणून मी वाचलेले आहे. आणि त्याचवेळी सागर मग सावनीच्या पुढे जातो, हात जोडून उभा राहतो आणि खरंच थँक्यू सो मच सावनी, आज तुझ्यामुळे अनर्थ टळलेला आहे आणि आज मुक्ता अगदी सुखरूप आमच्यासोबत आहेत, हे सगळं बोलत असतो. आणि सावनी म्हणते कसं आहे, एवढं तर मी करणारच ना, कारण मोठा बॉम्ब तर फोडायचा आहे ना मला, हे सगळं सावनी बोलत असते. आणि त्याचवेळी सागर मात्र सावनीची माफी मागत तिचे आभार मानत असतो. आज तुझ्यामुळं हे शक्य झालेलं आहे, हे सगळं तो सांगत असतो. अक्षरशः सावनीच्या पुढे मुक्तासाठी सागरने हात जोडलेले असतात आणि तेवढ्यात सागरचं लक्ष जातं, सावनीच्या हाताला चटका लागलेला असतो आणि सागर म्हणत असतो की अगं सावनी तुझ्या हातालाही लागलेला आहे. तेव्हा सावनी मनातल्या मनात म्हणते एवढं मोठं करायचं होतं कांड, तर तेवढा चटका तर मला सहन करावाच लागणार आहे ना. म्हणजे सावनीच्या हाताला जे लागलेलं आहे किंवा जे भाजलेलं आहे हे सगळं सावनीचं कारस्थान आहे. मुक्तावरती जो आज प्रसंग ओढवलेला आहे तोही फक्त आणि फक्त सावनीमुळेच झालेला आहे. सावनीनेच हा सगळा प्लॅन केलेला होता आणि ती गॅस म्हणजे तिथे जी आग लागलेली आहे या सगळ्यामागच सावनी जबाबदार होती. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.